हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा अँड प्रांजल व्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. माझा 54वा मिनी व्लॉग. तर चला, माझ्या गावाकडची तुम्हाला शेवभाजीची रेसिपी आज मी दाखवणार आहे. त्यासाठी मी थोडं लसण, अद्रक, 2 टमाटे मिक्सरमधून असे बारीक करून घेतले. गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये तेल घातलं, थोडं जिरं बारीक चिरून एक कांदा घेतला. कांदा मस्त तेलामध्ये असा परतून घ्यायचा आहे आपल्याला. नंतर हे पेस्ट यामध्ये घालायची आहे. आता थोडा वेळ असं फिरून घ्यायचं, छान असं तेल सुटायला पाहिजे वाटणला. त्यानंतर यामध्ये थोडेसे गरम मसाले ऍड करायचे. गरम मसाला, लाल तिखट, हळद, हिंग, मीठ. मी धना पावडर विसरून गेली, तुम्ही धना पावडर पण घ्या. वाटण मस्त असं फिरून घ्यायचं जोपर्यंत तेल सुटत नाही त्याला तोपर्यंत. नंतर यामध्ये पाणी घालायचं, जेवढं आपल्याला घालायचं आहे तेवढं. नंतर यामध्ये बारीक चिरून कोथिंबीर घालायचा, झाकण नाही ठेवायचं आणि छान अशी वाटणला तरी येऊ द्यायची. तेव्हाच यामध्ये शेव टाकायची. शेव हे बेसनची शेवात हे संध्याकाळपर्यंत बी नरम पडत नाही, मस्त अशी शेवस्त आहे. तर हेच खानदेशमध्ये वापरता जास्त. अधून मधून माझे ब्लॉग पण येत जाते. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा.